नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी करणार आहे घराची साफसफाई. म्हणजे हे वर जे आहे ना, हे वर जे आहे ना, ही पुरी साफसफाई करणार आहे इथं पुरी. तर आजचा ब्लॉग हा आपला राहील मराठीतून एक नंबरमध्ये. साफसफाईसाठी आपलं सगळं मटेरियल आलं आहे इथं. म्हणजे सगळ्यात मेन तर साफसफाईसाठी आहे झाडू. तर पहिले तर आपल्याला वर चढा लागेल. वर चढायसाठी आता इथे शिड्यांना पुरत नाही. शिड्यांना म्हणजे इकडे तिकडे धक्के लावणार, म्हणून आपण काय करणार आहे, इथं मस्त वाटा याच्यावरून डायरेक्ट वर जाणार आहे. कारण का आपली हाईट आहे, हाईटचा फायदा घेतला पाहिजे. तर पहिले तर आपण फटाफट वर चढू, मग करू आपली मस्त साफसफाई. आज एकदम कुंफूमध्ये साफसफाई. तर आता मी इथं टेबलवर आलो आहे. आता मला चढायला लागते वर. आता इथं मी जाणार आहे वर. हाईट तर आहे, पण भेव लागू राहिलं. लागते सगळेच भेव, असं काही नसते, पण आता चढा लागणार आहे मध्ये. तर इथं वादा उंदराला रे बा माझ्या आता उलट टाका लागेल मध्ये. अरे बापरे, आलं रे बा. तर फायनली मी वर पोहोचलो इथं. आणि इथं बा कम गायठ आणि आहे, पण धुळला आहे इथं काय. पण इथं आता मला भेव एकच लागू राहिलं का, इथं पाल नसावं. पाली तर भेव नाही लागत, पण ते असते की भेव इथं झालं आहे रे बा. हे डब्बेत नसावं. इथं आहे आपला लॅपटॉपचा डब्बा. हे याच्यावर बम धूळ आहे. हे बा धूळ, लय धूळ आहे याच्यावर. तर आता आपली इथं करणार आहे साफसफाई आपण. इथं मला बघा भेटला, बॉल भेटलाय, त्याला तुम्ही फेकतो खाली. करू साफसफाई. कॅमेरा एका जागी स्टेबल करून चला करू आपण आपल्या साफसफाईला आता. अरे बापरे, खाली लय धूळ आहे. हे बा जाळं आल्याला पकडलं, त्याला फेकून देऊ आपण खाली. तर आता आपल्याला पहिले पाहिजे एक फळा आणि काही ना काही कपडा पुसाले. काय नाही, पक्षी आला. इथं घरला यायचं आहे, आम्ही काढून नाही राहिलो. असं वाटतं लहान लहान पक्षी आहेत होते बा. इथं याच्यात अंडी आहे रे बापरे, यात तर अंडी दिले आहे रे बा. अरे बापरे, आम्ही काढून नाही राहिलो. लहान लहान पिल्ले राहतात याच्यात, अंडी आहे 2. कायच काढा. आता आपण याचे पाहिण्याचा रोज एक्सप्लोर करणार आहे, किती दिवसात मोठे होते अंडे. आज आपल्याजवळ फळं, आता आपल्याला झाडं लागते इथं. सगळ्यात पहिले काही समजून नाही राहिलं कुठून झाडू. अरे रे रे, आपल्या फळाला केरसुनी राहिली. अरे इथं मला सापडलं पालीचं अंड आहे. हे अरे नाही, डांबराची गोळी आहे इथं. सॉरी माय मिस्टेक. तर आता इथं मी झाडणार आहे फटाफट मध्ये. चालू करू इथून. नाकाले बांधा लागल काही ना काही, इथं लय धुळला उडून राहिला. आता रुमालावर आपण फटकन आहे, का नाकात धुळला झाला रे बा. नाकाले रुमाल बनवून रेडी आहे. आता आपण करू इतकी मस्त साफसफाई स्पीड मध्ये एकदम. हे माहिती जुन्या जमान्यातलं प्रिंटर. हे पा, जुन्या जमान्यातलं प्रिंटर चोचवालं आहे. त्याचं काही काम नाही आपल्याजवळ. पहिलेच 2 झाले आहे प्रिंटर. सॉरी, प्रिंटर म्हणतो, स्क्रीन कम्प्युटरची. मी आता इथं रिअरेंज केलं इथं सिंगलला. 1-2 डब्बे दिले खाली टाकून. आता मी करणार 1 नंबरमध्ये झाडझूड साफसफाई आपली. पहिले ठेवतो इथं मस्त पैकी. आता करतो मी झाडझूड. तर हा भाई, आता हे सगळं झाडून झालं बा. एवढा मोठा कचरा निघाला याच्यातून. आता यायला लागते, पुसा लागते सगळे यायला. ठीक आहे, हे दिन देतो आपण खाली मस्तपैकी. आता लँडिंग करत धूळ गेला. आता केअरसुनी द्यायला लागते आपल्याला, केअरफुली. कोण काय आपला कचरा सांडला तर माहीच पीठ आहे. जरा चांगलं दिसत पहिल्यापेक्षा, पण तरी धुळला आहेच. हे पाहिजे तर मस्त हे आहे आपला, याला लटकून उतरावं लागते मस्त. पण हे सगळ्या म्हणजे इंडियन घरात राहतेच, कायच्यासाठी पाण्यासाठी राहते. हे बाकडी, इथं पंखा आहे.
ऊपर पंखा चलता है और मैं भी ऊपर रहता हूँ. आता आपल्या जवळ आला फळको. आता आपल्याला पुसा लागते मस्त. चला पुसाले. मला एक गोष्ट दाखवतो मी पुसत चाललो नाही तर डिझाईन बनत चालली आहे. आता पाय इथं पुसलाय तर इथं ही डिझाईन बनली. इथं पुसायचं आहे आता पाहिजे काय हे डिझाईन बनवून राहिली. ही डिझाईन बनते म्हणजे जसं जसं मी पुसत चाललो तशी डिझाईन आली. डबल पक्षीनी बसायला का बसली ते तिच्या अंडेवर. तर बाई इथची साफसफाई झाली पुरी 1 नंबरमध्ये. तर आता आंघोळ करून मला जावं लागते बाहेर काम आहे. चला मी खाली तर याच्यावर उतरलो बा. आता पुरं खाली उतरायला लागते मला. उडी मारतो मी मस्त 1 2 आणि 3 आलो मी खाली. आता फटाफट मस्त आंघोळ करून रेडी होतो मग. तर भाई बाहेर जायचं होतं पण जेवण केल्यावर आली म्हणजे जराशी झोप म्हणून मग मी झोपवर आलो. आता मी करत होतो गेमिंग आणि गेमिंगसोबतच ब्लॉग बनवण्यात. आता तर बाहेर लाईव्ह ऊन आहे. मी तुम्हाला दाखवतो इथून खिडकीतून तरी. बाहेर एकदम गरम वाफ आहे. मी खिडकी उघडली तर अंदर वाफेवर राहिली. पाला उपर बाहेर ऊन म्हणजे एकदम अशी काय सांगा. एवढ्याचे तिकडे गाया ढोरं बघा आहे. एवढं काही म्हणजे ऊन बी नाही तरी बिचारा गाया ते बिचारेले खासाठी रस्त्यावर एवढ्या उन्हीत चला लागते. पण जाऊ दे आपण तर पाचच जाऊ. पण एक गोष्ट आहे त्याच्या आपल्याला नुसतं राहिले घर बी आहे. पण जे मुख्य जनावर आहे तेले बिचारेले रस्त्यानं घुमा लागते उन्ही जाणी पोट भरायला. तेले बिचारेले प्यायले पाहिजे. आपण समाजसेवा करू. ते जे मुख्य जनावर आहे तेले एक तर मुख्य जनावर आपण आपल्या घरातच पोचू राहिलो. तो म्हणजे आहे माझ्या चार्ली कुत्रा नाही म्हणत त्याला चार्ली म्हणतो पण सांगितलं चार्ली कोणाचं नाव आहे. तर जाऊ आपण मस्त बाहेर ऊन कमी झाल्या. तर आपल्याला बाहेर जायचं होतं हे म्हणजे प्रिंटर दुरुस्त करायला. म्हणजे याचे जे CD ड्रायव्हर जे आहे ते गेला आहे त्याला आपल्याला बरोबर करावं लागते. तर आपण जो दुकानात होता मेन म्हणजे 6 वाजले तर जरा शिकूनही कमी झाली म्हणजे कमी झाली लयच कमी झाली. तर आता आपण बरोबर याला गाडी अरेंज करून घेऊन जाऊ याला दुरुस्त करू. मग याच्यात आपल्याला CD टाकून गेमिंग खेळता येईल. ठीक आहे चला जाऊ बाहेर. गाडी आहेत आपली. तर आम्ही तिथं गेलतो पण व्हिडिओ नाही काढू शकलो. तिथं CPU टाकला म्या दुरुस्तीले. ते दादा म्हणे की 7:30-8 वाजता येऊन ते आपल्याला तेव्हा झाला का. तर ह्या पहा आमची इच्छा 1 नंबरचा भुक्कड हायले 1 नंबर. पण आता मी गेलो झाले पकडूनच ठेवा लागलं. कोण काय मागा येते ह्याच्या एवढं जीव कोणी नाही लावत आणि याले माझ्या एवढं जीव कोणी नाही लावत. तर ह्या दिवसभर इथंच पडला राहते कोण का ऊन राहते तर. आणि मग मस्त 5 वाजले काय मार फिरते इकडे तिकडे रोडवर पडला राहते. तर असं याचं रुटीन आहे. तर आपण जाऊ 7 वाजता. तर पहा वर आल्यावर मस्तपैकी सनसेट होऊन राहिलं इथं. एकदम खतरनाक दिसू राहिलं. तर असा जसा मस्त 1 नंबर निसर्ग आहे सगळे ऐकून आपल्याला. तिकडे जर सरळ पाहिलं तर तिकडे पहाड आहे पण याच्यानं दिसत नाही कोण का आपला सध्याच कॅमेरा खराब आहे. तर 1 नंबर वातावरण आहे. ह्या सगळ्याचा आनंद की ह्या मस्त बसते आपल्या खाली. तर जाऊ आपण मस्तपैकी 8 वाजता 7 वाजता तिकडे घेऊन येऊ आपला प्रिंटर. मग करू 1 नंबरमध्ये गेमिंग. ते समजा 7:30-8 वाजू राहिले आता. तर आता जो मस्त सगळ्याकडे पुरा अंधार पडला. तर आता जो मस्त 8 वाजता आपली मस्त गाडी घेऊ तिथं मी घेऊन येऊ काय झालं कसं काय आहे तो पाहू. जीव मग आपण मस्त आपलं CPU घेऊ. चला आता. तर भाई मी तिथे गेलो तो दुकानात पण ते दादाचं काम चालूच होतं. तिथं दादा म्हणे ते का उद्या यायचं म्हणे सकाळी. तर आता तर काही झालं नाही काम. उद्या सकाळी झाला का. तर आता तुम्ही करतो जेवण आणि 1 नंबरमध्ये TV पाहता जेवण करतो मी आता मस्तपैकी. RRR पिक्चर चालू आहे. आजसाठी म्हणजे एवढं भेटू बोलतो